हॅलो स्टुडंट्स, तर बघा हे आहे न्यूक्लिअर फिजिक्सच्या सीरीजचं लेक्चर नंबर 5. या लेक्चर नंबर 4 मध्ये आपण न्यूक्लियसशी असोसिएटेड ज्या काही बेसिक प्रॉपर्टीज होत्या जवळपासच्या सर्व प्रॉपर्टीज या संपवलेल्या आहेत. आता या लेक्चरमध्ये आपण फ्रेश टॉपिक स्टार्ट करूया, तो म्हणजे बाइंडिंग एनर्जी. काय टॉपिक आहे या चॅप्टरचा किंवा या लेक्चरचा? बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी. आता बाइंडिंग म्हणजे काय? आता बघा, जसं की आपण ऐकलेलं आहे की कोणत्या एखादं स्पायरल बाइंडिंग करतो आपण नोटबुकला किंवा दुसरी एखादी बाइंडिंग. बाइंडिंग म्हणजे काय? बस जे तुम्ही जनरल यूज करता तोच. बाइंडिंग म्हणजे बांधून ठेवणे. बाइंडिंग म्हणजे काय? बांधून ठेवणे. बाइंडिंग म्हणजे तोच मिनिंग जो की आपण बघितलेला आहे, बांधून ठेवणे. पण ते बाइंडिंग म्हणजे बाइंडिंग करायची कशाची, नेमकी कशाची? तर आपल्याला माहिती आहे काय, न्यूक्लियस आहे. हा बघा, हा एखादा न्यूक्लियस असेल. त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतं बाबा? या न्यूक्लियसच्या आतमध्ये असते एक असते न्यूट्रॉन, काही असतात न्यूट्रॉन, काही असतात प्रोटॉन. मग आता बाइंडिंग एनर्जी, बाइंडिंग काय करायचं आपल्याला? बाइंड, तर आपल्याला बाइंड करायचे आहेत न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय? बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय, कशाला म्हणायचं की ह्या न्यूक्लियस आहे, हा जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस, या न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांना बाइंड करून ठेवायचं आहे. या न्यूक्लियसच्या आतमध्ये असणाऱ्या न्यूट्रॉन आणि प्रोटॉनना बाइंड करून ठेवायचं आहे. या न्यूक्लियसच्या आतमध्ये असणाऱ्या न्यूट्रॉन आणि प्रोटॉनना बाइंड करून ठेवण्यासाठी किंवा बांधून ठेवण्यासाठी त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये त्यांना रोखण्यासाठी लागणारी अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे काय? बाइंडिंग एनर्जी. सिंपल डेफिनेशन केली ना बघा बाइंडिंग एनर्जीची. बघा बाइंडिंग एनर्जीची सिंपल डेफिनेशन कशी असेल? एक कंपार्टमेंट करतो, इकडे रफ एक्सप्लेनेशन, इकडे काय असेल बाइंडिंग एनर्जी डेफिनेशन काय असेल? द अमाऊंट of energy, the amount of energy required to bound the amount of energy required to bound the nucleus, that means to collect all nucleon, to collect all न्यूक्लियन्स. म्हणजे इतकी अमाऊंट ऑफ एनर्जी, जी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड असते कशासाठी? टू बाउंड द न्यूक्लियस किंवा टू कलेक्ट द ऑल न्यूक्लियन्स. किंवा ऑर याची डेफिनेशन काय असेल? द अमाऊंट ऑफ एनर्जी, द अमाऊंट ऑफ एनर्जी, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड नाही, अमाऊंट ऑफ एनर्जी काय असेल? The amount of energy released, the amount of energy, the amount of energy released when nucleus is break down into its constituents. म्हणजे काय? यावरून आपण काय सांगू शकतो की बाइंडिंग एनर्जी म्हणजे इतकी अमाऊंट ऑफ एनर्जी, जी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड असते न्यूक्लियॉनना बाउंड करून ठेवण्यासाठी. त्याच्याच उलट म्हणजे काय? जर एखादा न्यूक्लियस ब्रेक झाला, हा न्यूक्लियस आहे, यामध्ये एन नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि पी नंबर ऑफ प्रोटॉन होते. हा न्यूक्लियस जर का ब्रेक झाला तर यामधून हे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन जेव्हा बाहेर पडतील तर ते न्यूट्रॉन आणि प्रोटॉन बाहेर पडत असताना त्या न्यूक्लियसमधून किती एनर्जी रिलीज होईल? किती एनर्जी रिलीज होईल? तर त्या रिलीज झालेल्या एनर्जीला काय म्हणायचं? बाइंडिंग एनर्जी. तर बाइंडिंग एनर्जीच्या ह्या दोन डेफिनेशन, यापैकी कोणतीही डेफिनेशन तुम्ही बाइंडिंग एनर्जीच्या कॅल्क्युलेशनसाठी यूज करू शकता. बट बाइंडिंग एनर्जी ही डायरेक्ट टर्म तुम्हाला विचारत नाही. आपल्या सिलेबसमध्ये किंवा सेटच्या सिलेबसमध्ये तुम्हाला बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन, बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन ही काय असते? वेल डिफाईंड असते. आता बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन चा जो ग्राफ आहे किंवा कर आहे हे आपण समोरच्या येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये पाहूच, पण आपण इथे डिस्कशन करणार बाइंडिंग एनर्जीबद्दल. ओके, बाइंडिंग एनर्जीच्या दोन डेफिनेशन तुम्ही पॉज करून नोट करून घ्यायच्या. आता बघा बाइंडिंग एनर्जीच्या डेफिनेशन तर आपण पाहिल्या, बट हे बघा हा एक न्यूक्लियस आहे, ठीक आहे. या न्यूक्लियसमध्ये काय असतील? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. हे तर आपल्याला माहितीच आहे. अज्युम करूया आपण की या न्यूक्लियसमध्ये एन जे आहेत, कॅपिटल एन हे आहेत नंबर ऑफ न्यूट्रॉन, एन काय आहेत? नंबर ऑफ कैपिटल एन ही नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आणि कैपिटल पी जो हा काय आहे नंबर ऑफ
प्रोटॉन. कॅपिटल एन नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि कॅपिटल पी हे जर नंबर ऑफ प्रोटॉन असतील आणि आपण जर अज्युम केले की एम एन हे काय असेल मास ऑफ वन न्यूट्रॉन, एका न्यूट्रॉनचा मास काय आहे एम एन, आणि एम पी जो आहे हे काय आहे मास ऑफ वन प्रोटॉन. एम एन मास ऑफ वन न्यूट्रॉन आणि एम पी मास ऑफ वन प्रोटॉन. एका न्यूक्लियसमध्ये कॅपिटल एन नंबर ऑफ न्यूट्रॉन आहेत आणि कॅपिटल पी नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत. तर मग जनरली आता नॉर्मली तुम्ही क्लासिकली काय सांगू शकता की सपोज करा एखादा न्यूक्लियस आहे ए, ओके, ए न्यूक्लियस आहे, यामध्ये आहेत 10 न्यूट्रॉन आणि 10 प्रोटॉन. मग तुम्ही जसं जनरल केसमध्ये काय सांगू शकतो आपण की ह्या न्यूक्लियसचं जे काही मास असेल ते किती असलं पाहिजेत 10 इंटू मास ऑफ प्रोटॉन प्लस 10 इंटू मास ऑफ न्यूट्रॉन यांची जर का ॲडिशन केली तर आपल्याला त्या न्यूक्लियसचा मास मिळाला पाहिजेत. कॅपिटल एम एन म्हणजे काय हे असेल मास ऑफ न्यूक्लियस. कॅपिटल एम एन काय असेल मास ऑफ न्यूक्लियस. हे अशी जनरल हे काय आहे क्लासिकल रिझल्ट. हा जो आहे हा कोणता आहे क्लासिकल रिझल्ट. क्लासिकल म्हणजे तुम्ही जर जनरली सांगायचं म्हटलं तर तुम्ही असं सांगू शकता की एखादा न्यूक्लियस आहे, ठीक आहे, एक न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसमध्ये जर 10 प्रोटॉन आणि 10 न्यूट्रॉन आहे तर एका न्यूट्रॉनचा मास इंटू द नंबर ऑफ न्यूट्रॉन, एका प्रोटॉनचा मास आणि त्याला नंबर ऑफ प्रोटॉन हे इक्वल असल्या पाहिजेत मास ऑफ न्यूक्लियसच्या. बट प्रॅक्टिकली हे क्लासिकल रिझल्ट झालं. बट प्रॅक्टिकली आपल्याला असं ऑब्झर्व होतं प्रॅक्टिकली मास ऑफ न्यूक्लियस इज different than the sum of constituents mass. म्हणजे काय तर कॅपिटल एम एन हे जे न्यूक्लियसचं मास आहे हे एम पी इंटू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस एम एन इंटू नंबर ऑफ न्यूट्रॉन्स यांच्या अनइक्वल आहे. म्हणजे काय एखाद्या न्यूक्लियसचं मास हे त्यामध्ये असणाऱ्या ऑल प्रोटॉनच्या मासेसचे ॲडिशन आणि त्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या ऑल न्यूट्रॉनच्या मासेसच्या ॲडिशनच्या वेगळं असतं. आता हे वेगळं असतं तर वेगळं का असतं? हे वेगळं कशामुळे असते तर हे वेगळं असतं बाइंडिंग एनर्जीमुळे. हे वेगळं कशामुळे असतं बाइंडिंग एनर्जीमुळे. तर प्रॅक्टिकली आपल्याला असं ऑब्झर्व झालं आहे की जर कॅपिटल एक्स झेड एन ए हा जर एखादा न्यूक्लियस असेल ज्यामध्ये ए काय आहे या न्यूक्लियसमध्ये ए असेल ॲटॉमिक मास नंबर, एक आहे ॲटॉमिक मास नंबर, झेड प्रोटॉन नंबर किंवा यालाच काय म्हणतात ॲटॉमिक नंबर आणि एन काय आहे न्यूट्रॉन नंबर. कॅपिटल ए डिनोट करतोय की त्या न्यूक्लियसचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे, की त्या न्यूक्लियसचा ॲटॉमिक वेट किती आहे. झेड डिनोट करतोय की त्या न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन्स आहेत किंवा त्या न्यूक्लियसचा ॲटॉमिक नंबर काय आहे. एन डिनोट करतोय की त्या न्यूक्लियसमध्ये किती न्यूट्रॉन्स आहेत. हे तीन आहे. कॅपिटल एम एन किंवा कॅपिटल एम ए झेड हे काय असेल मास ऑफ न्यूक्लियस. स्मॉल एम पी हे असेल मास ऑफ प्रोटॉन. स्मॉल एम एन हे असेल मास ऑफ न्यूट्रॉन. तर आपल्याला असं ऑब्झर्व झालेलं आहे की मास ऑफ न्यूक्लियस जे आहे मास ऑफ न्यूक्लियसच्या न्यूक्लियसचा ए ॲटॉमिक मास नंबर आणि झेड ॲटॉमिक नंबर हे इक्वल असतं झेड इंटू एम पी. झेड म्हणजे काय नंबर ऑफ प्रोटॉन्स इंटू मास ऑफ वन प्रोटॉन प्लस एन इंटू एम एन. एन म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इंटू मास ऑफ न्यूट्रॉन मायनस बाइंडिंग एनर्जी अपॉन सी स्क्वेअर. ते बाइंडिंग एनर्जी कोणाची असेल तर अशा न्यूक्लियसची ज्या न्यूक्लियसचा ॲटॉमिक मास नंबर ए आणि ॲटॉमिक नंबर झेड आहे त्याची. यालाच आणखी कसं लिहू शकतो आपण तर झेड इंटू एम पी प्लस एनला कसं लिहू शकतो ए मायनस झेड एम एन मायनस बाइंडिंग एनर्जीला सिम्पली आपण बी लिहू शकतो बी ऑफ ए झेड अपॉन सी स्क्वेअर. मग यालाच जर रिअरेंज करून लिहिलं आपण
तर बाइंडिंग एनर्जी काय मिळेल तुम्हाला, बाइंडिंग एनर्जी ऑफ AZ अपॉन C² इज इक्वल टू मिळेल तुम्हाला M ऑफ AZ मायनस MP इंटू Z मायनस MP इंटू Z मायनस MN इंटू A minus Z, which is implies that binding energy of AZ is equal to capital M AZ minus MP Z minus MN into A minus Z आणि याला मल्टिप्लायड आहे C², याला मल्टिप्लायड आहे C². और ही जी व्हॅल्यू आहे कोणती, M इंटू AZ मायनस MP मायनस MP इंटू, किंवा आता यामध्ये बघा आपण काय केलं, ही क्वांटिटी इकडे पाठवली तर ही क्वांटिटी कळल्यानंतर निगेटिव्ह होईल, म्हणजे यामध्ये काय होईल, चेंजेस होईल. यामध्ये ह्या दोन क्वांटिटी असतील पॉझिटिव्ह आणि ही क्वांटिटी होईल निगेटिव्ह. ह्या दोन क्वांटिटी असतील पॉझिटिव्ह, ही असेल निगेटिव्ह. मग तुम्हाला बाइंडिंग एनर्जीचं एक्सप्रेशन काय मिळेल, बाइंडिंग एनर्जी ऑफ AZ इज इक्वल टू मिळेल MP इंटू Z प्लस MN इंटू A मायनस Z मायनस कॅपिटल M AZ इंटू C². मग ही जी क्वांटिटी आहे ज्यामध्ये मासेस ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ न्यूक्लियस मायनस मास ऑफ न्यूक्लियस, हा जो डिफरन्स आहे या डिफरन्सला म्हणतो आपण मास डिफेक्ट, डेलियम. डेलियम काय डिनोट करते, मास डिफेक्ट इंटू C², मास डिफेक्ट इंटू C². ही जी क्वांटिटी कोणती, डेलियम, तर डेलियमची व्हॅल्यू किती आहे, MP इंटू Z प्लस MN इंटू A मायनस Z मायनस कॅपिटल M ऑफ AZ, याला म्हणतो आपण मास डिफेक्ट. आता मास डिफेक्ट म्हणजे काय फिजिकली, तर मास डिफेक्ट म्हणजे एखादा न्यूक्लियस जो आहे त्या न्यूक्लियसच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचे मासेस, हे काय असे मासेस आहेत, हे आहे मास ऑफ कॉन्स्टिट्यूएंट, हे आहे मासेस ऑफ कॉन्स्टिट्यूएंट्स, आणि हा जो आहे हा काय आहे, मास ऑफ न्यूक्लियस. मग डेलियम काय असेल, डिफरन्स. डेल म्हणजे काय, हा आहे डिफरन्स, डिफरन्स इन मास. तर डिफरन्स इन मासलाच काय म्हणतात, मास डिफेक्ट. डिफरन्स इन मासलाच काय म्हणतात, मास डिफेक्ट. मग बाइंडिंग एनर्जी काय मिळेल तुम्हाला, बाइंडिंग एनर्जी मिळेल तुम्हाला मास डिफेक्ट इंटू C². बाइंडिंग एनर्जी मिळेल तुम्हाला मास डिफेक्ट इंटू C². बाइंडिंग एनर्जी मिळेल तुम्हाला मास डिफेक्ट इंटू C². तुम्हाला नॉर्मली मास डिफेक्ट हा किंवा मास डिफेक्ट किंवा न्यूक्लियसचे मासेस हे तुम्हाला ॲटमॉस्फिरिक युनिटमध्ये दिले असेल, कशामध्ये, AMU मध्ये, ॲटॉमिक मास युनिटमध्ये. तर मग एक वेळ लक्षात ठेवायची की 1 AMU 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू असते 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट अपॉन C². 1 AMU इज इक्वल टू 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर C². ही आहे तुमची 1 AMU ची व्हॅल्यू. कशाची, 1 ॲटॉमिक मास युनिट. AMU म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट. म्हणजे बघा या फॉर्म्युल्यानुसार आपण काय सांगू शकतो की बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस हॅव्हिंग ॲटॉमिक मास A अँड ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल टू मास डिफेक्ट ऑफ दॅट न्यूक्लियस इंटू C². मग त्या मास डिफेक्टची व्हॅल्यू जर का आपण AMU मध्ये घेतली, हा मास डिफेक्टची व्हॅल्यू जर का ही जर व्हॅल्यू तुम्हाला AMU मध्ये दिलेली असेल, तर AMUचं कन्व्हर्सेशन तुम्हाला मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर C² मध्ये कन्वर्ट करता येतं. कोणत्या फॉर्म्युल्याचा यूज करून, या फॉर्म्युल्याचा यूज करून. या फॉर्म्युल्याचा यूज करून काय करणार तुम्ही, AMU मध्ये असणाऱ्या मासला मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर C² मध्ये कन्वर्ट करणार. मग त्यावरून तुम्हाला जो काही क्वेश्चन दिलेला असेल त्या क्वेश्चन्सच्या तुम्ही
बाइंडिंग एनर्जीची व्हॅल्यू काढू शकता. त्या इक्वेशनमध्ये तुम्हाला ज्या विचारले त्या न्यूक्लियसच्या बाइंडिंग एनर्जीची व्हॅल्यू काढू शकता. त्या न्यूक्लियसच्या बाइंडिंग एनर्जीची व्हॅल्यू आपण तिथे काढू शकतो. मग त्याच्यानंतर तुम्हाला एक आणखी टर्म डिफाईन आहे सिलेबसमध्ये, जी आहे सेपरेशन एनर्जी. सेपरेशन एनर्जी. आता बाइंडिंग एनर्जीची डेफिनेशन, सेकंड डेफिनेशन जी हे बघा, बाइंडिंग एनर्जी ही जी डेफिनेशन आहे काय या स्लाइडवर दिलेली इथे, की द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड की द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज व्हेन न्यूक्लियस इज ब्रेकडाऊन इनटू इट्स कन्स्टिट्यूएंट. म्हणजे जेव्हा न्यूक्लियस त्याच्या सगळ्या ऑल कन्स्टिट्यूएंटमध्ये ब्रेक झाला तर रिलीज होणारी एनर्जी. पण जर आपल्याला काय करायचं असेल, न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या सगळ्या न्यूक्लियरना ब्रेक नाही करायचं, त्या न्यूक्लियसमधून एक स्पेसिफिक एक प्रोटॉन किंवा 2 प्रोटॉन किंवा 1 न्यूट्रॉन किंवा 2 न्यूट्रॉन जर का बाहेर काढायचे असतील, तर जी एनर्जी रिलीज होत असेल किंवा जेवढी एनर्जी आपल्याला रिक्वायर्ड लागत असेल त्या एनर्जीला म्हणायचं सेपरेशन एनर्जी. तर सेपरेशन एनर्जी म्हणजे काय, एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट कॉन्स्टिट्युएंट्स. सेपरेशन एनर्जी कशाला म्हणू शकतो आपण, द एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट द किंवा सम म्हणून आपण त्याला, द म्हटल्यापेक्षा काय म्हणू शकतो, सेपरेट सम, टू सेपरेट सम न्यूक्लियॉन्स फ्रॉम न्यूक्लियस इज नोन ॲज सेपरेशन एनर्जी. त्याला काय म्हणू आपण, सेपरेशन एनर्जी. म्हणजे एखादा न्यूक्लियस आहे, सपोज करा हा एक न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये कॅपिटल N नंबर ऑफ न्यूट्रॉन आणि कॅपिटल V नंबर ऑफ प्रोटॉन. या P मधले आपल्याला काय करायचे, 2 जर प्रोटॉन बाहेर काढायचे, तर या 2 प्रोटॉन बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जीला आपण बाइंडिंग एनर्जी म्हणणार का नाही, त्याला म्हणणार आपण सेपरेशन एनर्जी. कारण या प्रोटॉनमधून किंवा न्यूक्लियसमधून आपण काय केलं, 2च प्रोटॉन बाहेर काढले, म्हणून यांना बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी सेपरेशन. तर सगळ्या न्यूट्रॉनला सगळ्या प्रोटॉनला जर बाहेर काढायचं असेल, तर जी एनर्जी लागत असेल त्या एनर्जीला काय म्हणतो आपण मग बाइंडिंग एनर्जी. मग आता डिपेंडिंग अपॉन की आपण न्यूक्लियसमधून प्रोटॉन सेपरेट करतो की न्यूट्रॉन सेपरेट करतो, त्याच्यानुसार बाइंडिंग एनर्जीचे जे सेपरेशन एनर्जी जे आहेत ते काय 2 भाग पडतात. सेपरेशन एनर्जी काय होतात, 2 भाग पडतात. सेपरेशन एनर्जी जनरल एक्सप्रेशन असतं, सेपरेशन एनर्जी S इज इक्वल टू असतो मास ऑफ, सेपरेशन एनर्जीचं जनरल एक्सप्रेशन आहे मास ऑफ प्रोडक्ट, मास ऑफ प्रोडक्ट मायनस मास ऑफ रिएक्टंट इंटू C². सेपरेशन एनर्जी S डिनोट काय करते इथे, S डिनोट करते सेपरेशन एनर्जी. सेपरेशन एनर्जीचं जनरल एक्सप्रेशन आहे सेपरेशन एनर्जी इज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट मायनस मास ऑफ रिएक्टंट. मग आता डिपेंडिंग अपॉन की आपण सेपरेट प्रोटॉन करतोय की न्यूट्रॉन, सेपरेशन एनर्जी काय होते, 2 भाग पडतात किंवा 2 टाईप्स आहे. एक आहे प्रोटॉन सेपरेशन एनर्जी, प्रोटॉन सेपरेशन एनर्जी. आता प्रोटॉन सेपरेशन एनर्जीचं नाव तर दिलेलं आहे, काय असेल, न्यूक्लियसमधून एका प्रोटॉनला बाहेर काढणारी एका न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसमधून जर एक प्रोटॉन बाहेर काढायचा, हा एक न्यूक्लियस, या न्यूक्लियसमधून आपल्याला फक्त एक प्रोटॉन बाहेर काढायचा. या प्रोटॉन बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी काय असेल, या न्यूक्लियसमधून बाहेर काढण्यासाठी एक प्रोटॉन लागणारी एनर्जी असेल प्रोटॉन सेपरेशन एनर्जी. डेफिनेशन काय लिहू शकतो तुम्ही, डेफिनेशन लिहू शकतो तुम्ही की द अमाऊंट ऑफ एनर्जी, द अमाऊंट ऑफ एनर्जी, the amount of energy required to separate one proton from nucleus. न्यूक्लियसमधून एक प्रोटॉन सेपरेट करण्यासाठी लागणारी एनर्जीला काय म्हणू आपण, प्रोटॉन सेपरेशन एनर्जी. न्यूक्लियसमधून एक प्रोटॉन सेपरेट करण्यासाठी लागणारी एनर्जी काय म्हणू, प्रोटॉन सेपरेशन एनर्जी. अजून करू आपण एक्स न्यूक्लियस आहे, ज्याचा Z प्रोटॉन नंबर आहे आणि A न्यूक्लिअर मास आहे. ह्याच्यामधून एक प्रोटॉन बाहेर काढला, एक प्रोटॉन बाहेर काढला म्हणजे हा न्यूक्लियसचा ॲटॉमिक नंबर काय होईल, 1ने कमी होईल आणि ॲटॉमिक मास सुद्धा काय होईल, 1ने कमी होईल. ॲटॉमिक मास सुद्धा 1ने कमी होईल, हा प्रोटॉन काय होईल, सेपरेट होईल. मग आपल्याला माहिती आहे प्रोटॉन सेपरेशन एनर्जीला काय लिहू आपण, SP. प्रोटॉन सेपरेशन एनर्जी SP. जनरल फॉर्म्युला बघा काय सांगितलं जातं, मास ऑफ प्रोडक्ट मायनस मास ऑफ रिएक्टंट. मास ऑफ प्रोडक्टमध्ये आपण लिहू इथे मास ऑफ Y प्लस मास ऑफ प्रोटॉन मायनस मास ऑफ X इंटू C², मास ऑफ X इंटू C². मग यालाच मोर जनरली आणखी कसं लिहू शकतो तुम्ही, यालाच मोर जनरली आपण लिहू शकतो की कॅपिटल M मास कोणाचा असेल, A-1 Z-1
प्लस मास ऑफ प्रोटॉन मायनस मास ऑफ AZ इंटू सी स्क्वेअर, मास ऑफ AZ इंटू सी स्क्वेअर. मग ही काय असेल तुमची प्रोटॉन सेपरेशन एनर्जी. मग यामध्ये जे काही मासेस दिलेले असतील त्या मासेसच्या अकॉर्डिंग आपण इक्वेशनला कॅल्क्युलेट करून जे काही तुम्हाला ज्या इक्वेशनमध्ये प्रोटॉन सेपरेशन एनर्जी काढायची असेल त्या इक्वेशनची तुम्ही प्रोटॉन सेपरेशन एनर्जी इझिली काढू शकता. सिम्पली तुम्हाला हे मास दिलेलं असेल, मास ऑफ प्रोटॉन दिलेलं असेल आणि पॅरेंट न्यूक्लियसचा मास दिलेला असेल, त्या सगळ्या व्हॅल्यूमध्ये पुटअप करून तुम्ही प्रोटॉन सेपरेशन एनर्जीची व्हॅल्यू इझिली कॅल्क्युलेट करू शकता. मग दुसरी एनर्जी कोणती असेल? न्यूट्रॉन सेपरेशन एनर्जी. न्यूट्रॉन सेपरेशन एनर्जी. एक झाली प्रोटॉन सेपरेशन एनर्जी आणि दुसरी काय आहे? न्यूट्रॉन सेपरेशन एनर्जी. प्रोटॉन सेपरेशन एनर्जी आणि सेकंड वन इज न्यूट्रॉन सेपरेशन एनर्जी. तर न्यूट्रॉन सेपरेशन एनर्जीमध्ये डेफिनेशन आपण काय लिहू शकतो की द अमाऊंट ऑफ एनर्जी, द अमाऊंट ऑफ एनर्जी required, the amount of energy required to separate one neutron from nucleus, one neutron from nucleus. म्हणजे न्यूक्लियसमधून एका न्यूट्रॉनला बाहेर काढण्यासाठी जेवढी काही अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड असते त्या एनर्जीला आपण काय म्हणतो? न्यूट्रॉन सेपरेशन एनर्जी. ते एनर्जीला काय म्हणतो? न्यूट्रॉन सेपरेशन एनर्जी. मग अज्यूम करायचं एक एक्स न्यूक्लियस आहे ज्याचा झेड प्रोटॉन नंबर आहे आणि एन नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स आहे. यामधून जर एक न्यूट्रॉन बाहेर पडला तर यामधून काय होईल? न्यूक्लियस दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होईल. त्याचे प्रोटॉन नंबर जेवढेच्या तेवढेच राहतील पण त्याचा ॲटॉमिक मास काय होईल? एकने कमी होईल कारण एक न्यूट्रॉन बाहेर पडला आणि तो न्यूट्रॉन असेल एन. मग याची जर एनर्जी काढायची असेल तर जनरली फॉर्म्युला यूज करायचा सेपरेशन एनर्जीचा. तो काय मिळेल? न्यूट्रॉन सेपरेशन एनर्जी मिळेल तुम्हाला मास ऑफ प्रोडक्टमध्ये मास ऑफ A-1Z प्लस मास ऑफ न्यूट्रॉन मायनस मास ऑफ कोणता आहे? AZ, मास ऑफ AZ इंटू सी स्क्वेअर. मग हे काय आहे? दोन्ही हे झाले मासेस ऑफ प्रोडक्ट आणि हे झालं मास ऑफ रिएक्टंट. दोन्हीचे मासेसचे त्यामध्ये पुटअप करून सी स्क्वेअरची व्हॅल्यू याचेच मासेस AMU मध्ये दिले असतील तुम्हाला. या AMUला तुम्ही मेगा इलेक्ट्रॉन नोटमध्ये कन्वर्ट करून काय करू शकता? न्यूट्रॉन सेपरेशन एनर्जी आणि प्रोटॉन सेपरेशन एनर्जी व्हॅल्यू यूज करू शकतात. सेपरेशन एनर्जीचा जनरल फॉर्म्युला जर लक्षात ठेवलं तुम्ही की जनरल फॉर्म्युला हा जो S इज इक्वल टू काय आहे? मास ऑफ प्रोडक्ट मायनस मास ऑफ रिएक्टंट, मास ऑफ प्रोडक्ट मायनस मास ऑफ रिएक्टंट इंटू सी स्क्वेअर. हा जनरल फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही कोणत्याही क्वेश्चन्सचं आन्सर इझिली कॅल्क्युलेट करू शकता. मग ती तुम्हाला आयदर प्रोटॉन सेपरेशन एनर्जी विचारलेली असो की न्यूट्रॉन सेपरेशन एनर्जी, कोणताही आन्सर तिथून सहजपणे काढू शकता. फक्त काय करायचं आहे? सिम्पली ह्या फॉर्म्युल्याचा बरोबर ॲप्रोप्रिएट यूज करायचा आहे. मास ऑफ प्रोडक्ट मायनस मास ऑफ रिएक्टंट यावरून तुम्हाला प्रोटॉन सेपरेशन एनर्जी कॅल्क्युलेट करता येईल आणि सिमिलर वेने न्यूट्रॉन सेपरेशन एनर्जीसुद्धा कॅल्क्युलेट करता येईल. मग डिपेंडिंग अपॉन की तुम्हाला एक्झाममध्ये प्रोटॉन सेपरेशन विचारलेलं आहे की न्यूट्रॉन सेपरेशन, तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करा. फक्त हा फॉर्म्युला जनरल लक्षात ठेवायचा, प्रोडक्टचं मास मायनस रिएक्टंटचं मास. मग त्यानंतरचा मेजर इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्या टॉपिकवर नेटमध्ये किंवा सेटमध्ये प्रत्येक वेळेस क्वेश्चन्स राहतो तो म्हणजे आहे क्यू व्हॅल्यू. तो म्हणजे काय? क्यू व्हॅल्यू. आता क्यू म्हणजे काय? याचं घाबरण्यासारखं काहीच नाही. क्यू व्हॅल्यू म्हणजे काय? तर क्यू व्हॅल्यू म्हणजे दुसरं काहीच नसून एनर्जी चेंज ऑफ रिॲक्शन. क्यू व्हॅल्यू म्हणजे काय आहे? तर एनर्जी चेंज ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन. कुठलीही एखादी न्यूक्लिअर जर रिॲक्शन असेल, न्यूक्लिअर रिॲक्शन म्हणजे ज्यामध्ये एखाद्या न्यूक्लियसमधून न्यूट्रॉन प्रोटॉन बाहेर पडत असतील, एखाद्या न्यूक्लियसमधून अल्फा पार्टिकल बाहेर पडत असतील, एखाद्या न्यूक्लियसमधून गामा पार्टिकल बाहेर पडत असतील. आता गामा ॲक्शनमध्ये पार्टिकल नसतात, अल्फा बीटा गामा डीके जे आहेत आपण समोर बघणारच आहोत. किंवा दोन न्यूक्लियस कंबाईन होऊन एखादा मोठा न्यूक्लियस बनत असेल किंवा एका न्यूक्लियस दोन छोट्या न्यूक्लियसमध्ये ब्रेकडाऊन होत असेल, या सर्व रिॲक्शनमध्ये जो काही एनर्जी चेंज होतो, आयदर एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते त्या रिॲक्शनमध्ये, एनर्जी रिलीज केली जाते. या सर्व गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन कोण देतं आपल्याला? त्या सर्व गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतं हे क्यू व्हॅल्यूज. या सर्व गोष्टीबद्दल कोणी इन्फॉर्मेशन देतं? क्यू व्हॅल्यूज. क्यू व्हॅल्यू म्हणजे काय? एनर्जी चेंज ऑफ द न्यूक्लिअर रिॲक्शन. बस एवढंच लक्षात ठेवायचं. क्यू व्हॅल्यूच्या बाकीच्या खूप साऱ्या जास्त भानगडीमध्ये पडण्याची गरज नाही. क्यू व्हॅल्यूबद्दल फक्त एवढं लक्षात ठेवायचं, क्यू व्हॅल्यू गिव्स द एनर्जी चेंज. क्यू व्हॅल्यू गिव्स द एनर्जी चेंज. अज्यूम करायचं आहे की एक स्मॉल एक्स हा एक न्यूक्लियस आहे. स्मॉल एक्स हा न्यूक्लियस, याला आपण म्हणू प्रोजेक्टाईल.
स्मॉल एक्स काय आहे, हा एक न्यूक्लियस आहे, म्हणजे बघा हा एक स्मॉल एक्सचा न्यूक्लियस, अजून करा हा काय, हा एक्स न्यूक्लियस, हा काय केला आहे आपण प्रोजेक्ट केलेला आहे ह्या मोठ्या न्यूक्लियसवर. हा दुसरा न्यूक्लियस आहे एन किंवा ह्याला म्हणू आपण कॅपिटल एक्स. हा जो एक आहे हा काय बघा, हा एक्स आहे प्रोजेक्टाईल, आणि हा कॅपिटल एक्स हा काय टार्गेट. हा स्मॉल एक्स प्रोजेक्टाईल आहे, कॅपिटल एक्स टार्गेट आहे. प्रोजेक्टाईल काय केलेलं आहे आपण मोशनमध्ये, प्रोजेक्टाईल काय आहे व्ही व्हेलॉसिटीने जातोय कोणाकडे, या टार्गेटकडे. जो टार्गेट कुठे आहे रेस्टमध्ये, हा टार्गेट आहे रेस्टमध्ये. मग आता हा जर याच्यावर जाऊन काय होत असेल, कोलॅड होत असेल, या दोघा जणांचं इंटरॅक्शन होत असेल, तर सहजपणे काय होईल, काही ना काही न्यूक्लियर रिॲक्शन होईल. आणि यापासून काय मिळेल तुम्हाला, तर यापासून मिळेल एक डॉटर न्यूक्लिआय वाय. यापासून काय मिळेल, एक डॉटर न्यूक्लिआय, डॉटर न्यूक्लिआय. यापासून मिळेल एक डॉटर न्यूक्लिआय वाय. यापासून काय मिळेल, एक डॉटर न्यूक्लिआय. आणि या रिॲक्शनमधून स्मॉल वाय जो पार्टिकल आहे हा काय होईल, इजेक्ट होईल. हा वाय काय असेल, इजेक्टेड पार्टिकल. हा जर काय असेल इजेक्टेड पार्टिकल असेल स्मॉल वाय, हा आहे कॅपिटल वाय डॉटर न्यूक्लिआय, आणि स्मॉल वाय काय आहे इजेक्टेड पार्टिकल्स. ही काय एखादी न्यूक्लियर रिॲक्शन आहे. ही जी दिलेली ही काय न्यूक्लियर रिॲक्शन, म्हणजे एक्सप्रेशन हे झालं मॅथमॅटिकल वे त्याचा, आणि हा झालं त्याचा फिजिकल वे ऑफ रिप्रेझेंटिंग न्यूक्लियर रिॲक्शन. मग या न्यूक्लियर रिॲक्शन जर का आपल्याला क्यू व्हॅल्यू काढायची असेल, या रिॲक्शनची काय काढायची असेल क्यू व्हॅल्यूज, तर क्यू व्हॅल्यू कशी काढणार आपण या न्यूक्लियर रिॲक्शनची, तर बघा क्यू व्हॅल्यू म्हणजे काय सिम्पली, तर क्यू व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचे दोन फॉर्म्युले आपल्याकडे. एक सगळ्यात पहिला फॉर्म्युला तो सेपरेशन एनर्जी सारखाच की मास ऑफ रिॲक्टंट, मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट, मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू सी स्क्वेअर. हा आहे जनरल फॉर्म्युला ऑफ क्यू व्हॅल्यू. मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट हा क्यू व्हॅल्यूचा जनरल फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हा जो आहे हा क्यू व्हॅल्यूचा जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की क्यू व्हॅल्यू इज इक्वल टू मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट, मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट. मला गिवन याच्यामध्ये रिॲक्टंटचं मास काय आहे, तर याच्यामध्ये रिॲक्टंट मास असेल मास ऑफ प्रोजेक्टाईल प्लस मास ऑफ टार्गेट. रिॲक्टंटमध्ये दोन्ही रिॲक्टंट असतील. प्रोडक्टच्या मासेसमध्ये हे असेल मास ऑफ डॉटर न्यूक्लिआय मायनस मास ऑफ इजेक्टेड पार्टिकल इंटू सी स्क्वेअर. मोर जनरली आपण केलू शकतो की समेशन ऑफ इनिशियल मासेस मायनस समेशन ऑफ फायनल मासेस इंटू सी स्क्वेअर. हे जे ते सर्वच्या सर्व क्यू व्हॅल्यूचे फॉर्म्युले, पण जनरल फॉर्म्युला लक्षात कोणता ठेवायचा आहे, हा वाला की मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू सी स्क्वेअर. मग हे बाकी जी इव्हन क्वेश्चन्सच्या अकॉर्डिंग तुम्ही या खालच्या व्हॅल्यूज काय होऊन तुमच्या कमी जास्त होऊन चेंजेस होत असतील. खालच्या व्हॅल्यूज काय होऊन तुमच्या कमी जास्त व्हॅल्यूज ज्या आहे किंवा ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज काय होतील, चेंज होतील अकॉर्डिंग टू गिवन क्वेश्चन्स की जसे जसे दिले तशा तशा. मग आपल्याला बघा इनिशियल एनर्जी काय करू आपण, इनिशियल जी एनर्जी असेल ती इनिशियल एनर्जी काय असेल बघा, इनिशियल एनर्जी असेल इनिशियल कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी इनिशियल प्लस पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय असेल इनिशियल मास इंटू सी स्क्वेअर. फायनल एनर्जी काय असेल, तर फायनल एनर्जी असेल फायनल कायनेटिक एनर्जी प्लस फायनल मास इंटू सी स्क्वेअर. मग याला जर का आपण समोर सॉल्व केलं तर काय मिळेल तुम्हाला बघा, समेशन ऑफ एम आय सी स्क्वेअर मायनस समेशन ऑफ एम एफ सी स्क्वेअर. मग या दोन्ही इक्वेशनवरून याच्यावरून बघा एम आय सी स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, एम आय इंटू सी स्क्वेअर. ही टर्म इकडे जर पाठवली तर टोटल एनर्जी ई आय मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि फायनल मास इंटू सी स्क्वेअर काय मिळेल, फायनल एनर्जी मायनस फायनल कायनेटिक एनर्जी. मग हे दोन इक्वेशन आणि हे इक्वेशन, या दोन्ही इक्वेशनच्या दोन्ही इक्वेशनला जर आपण कम्पेअर केलं तर क्यू व्हॅल्यूचा एक डबल फॉर्म्युला मिळतो जो की काय असेल, क्यू व्हॅल्यू यामध्ये जर पुटअप केली तर काय मिळेल आपल्याला बघा, इनिशियल एनर्जी मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल मायनस फायनल एनर्जी, आणि तो बनेल मायनस मायनस प्लस मायनस कायनेटिक एनर्जी फायनल इंटू सी स्क्वेअर. म्हणजे याला जर रिअरेंज केलं तर काय मिळेल, एक टर्म मिळेल तुम्हाला ई आय मायनस ई एफ सी स्क्वेअर आणि दुसरी व्हॅल्यू मिळेल प्लस
कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इंटू सी स्क्वेअर. पण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगतो की सिस्टीमची इनिशियल एनर्जी आणि फायनल एनर्जी इक्वल आहे. सिस्टीमची इनिशियल आणि फायनल एनर्जी जर इक्वल आहे तर क्यू व्हॅल्यू काय मिळेल? मग तुम्हाला ही पहिली टर्म होईल 0. मग दुसरी टर्म काय मिळेल? कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इंटू सी स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इंटू सी स्क्वेअर. म्हणजेच क्यू व्हॅल्यू इज इक्वल टू काय असेल? कायनेटिक एनर्जी कोणाची? फायनल म्हणजे काय? प्रोडक्ट. कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोडक्ट मायनस कायनेटिक एनर्जी ऑफ रिॲक्टंट. कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोडक्ट मायनस कायनेटिक एनर्जी ऑफ रिॲक्टंट इंटू सी स्क्वेअर. क्यू व्हॅल्यूचे मग 2 फॉर्म्युले मिळाले आपल्याला. क्यू व्हॅल्यूचे काय मिळाले? 2 फॉर्म्युले मिळाले. कोणते? पहिला एक फॉर्म्युला मिळाला क्यू व्हॅल्यूचा. क्यू व्हॅल्यू इज इक्वल टू मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू सी स्क्वेअर. कायनेटिक एनर्जीचा एक फॉर्म्युला मिळाला आपल्याला, मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू सी स्क्वेअर. आणि दुसरा फॉर्म्युला मिळाला. अच्छा, ओके ओके ओके. यामध्ये बघा मिस्टेक काय झाली आपली. हा सी स्क्वेअर येईन का? आता नाही येणार. का नाही येणार? कारण आपण एम सी स्क्वेअरची व्हॅल्यू पुटअप केली. कशाची व्हॅल्यू पुटअप केलेली ती? इथे हा जो सी स्क्वेअर आहे, हा सी स्क्वेअर इथे येणार नाही. हा सी स्क्वेअर येईन का इकडे? नाही, इकडे हा सी स्क्वेअर येणार नाही. मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू सी स्क्वेअर. आणि दुसरा एक फॉर्म्युला मिळाला तुम्हाला की कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोडक्ट मायनस कायनेटिक एनर्जी ऑफ रिॲक्टंट. हा एक क्यू व्हॅल्यूचा फॉर्म्युला मिळाला. आणि परत दुसरा क्यू व्हॅल्यूचा फॉर्म्युला असा असतो की जर तुम्हाला बाइंडिंग एनर्जी दिलेली असेल तर बाइंडिंग एनर्जी ऑफ प्रोडक्ट मायनस बाइंडिंग एनर्जी ऑफ रिॲक्टंट. बाइंडिंग एनर्जी ऑफ प्रोडक्ट मायनस बाइंडिंग एनर्जी ऑफ रिॲक्टंट इंटू सी स्क्वेअर घेण्याची गरज आहे की इथे? नाही. बाइंडिंग एनर्जीच्या वेळेस किंवा कायनेटिक एनर्जीच्या वेळेस सी स्क्वेअर घेण्याची गरज नाही. मग हे जे 3 तर क्यू व्हॅल्यूजचे हे 3 फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे. क्यू व्हॅल्यूजशी असोसिएटेड हे जे 3 फॉर्म्युले आहेत, हे 3 फॉर्म्युले एकदम इम्पॉर्टंट. सगळेचे सगळे क्वेश्चन्स जे आहेत तुमचे क्यू व्हॅल्यूशी असोसिएटेड किंवा एनर्जीशी असोसिएटेड सगळेचे सगळे क्वेश्चन्स तुमचे ह्या 3 फॉर्म्युल्यानुसार, तिन्हीपैकी कुठल्या एका फॉर्म्युल्यानुसार इझिली सॉल्व्ह होईल. 3पैकी कुठला एखादा फॉर्म्युला जर यूज केला तर काय होईल? इझिली ते क्वेश्चन सॉल्व्ह होतील. मग डिपेंडिंग अपॉन की क्यू व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का. जर क्यू पॉझिटिव्ह असेल, आता क्यू व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे काय? फिजिकल सिग्निफिकन्स एनर्जी रिलीज. क्यू व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे काय? एनर्जी काय झाली? रिलीज झाली. आपण 11-12 पासून शिकलेली की ज्या रिॲक्शनमध्ये एनर्जी रिलीज होते त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? एक्झोथर्मिक. त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? एक्झोथर्मिक. आणि ज्या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, क्यू व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजे काय? एनर्जी ही ॲब्झॉर्ब झाली. एनर्जी ॲब्झॉर्ब. क्यू व्हॅल्यू निगेटिव्ह म्हणजे काय? एनर्जी ॲब्झॉर्ब. आणि ज्या रिॲक्शनमध्ये एनर्जी ॲब्झॉर्ब होते त्याला आपण काय म्हणतो? एंडोथर्मिक. त्याला काय म्हणतो आपण? एंडोथर्मिक. मग तुम्हाला विचारू शकतात की दिलेली रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू काढा आणि क्यू व्हॅल्यूच्या आन्सरवरून मग प्रेडिक्ट करा की क्यू व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग टू क्यू व्हॅल्यूज इज द रिॲक्शन इज एंडोथर्मिक और इज द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक. मग ज्यामध्ये क्यू पॉझिटिव्ह असेल ते रिॲक्शन कसे असेल? एक्झोथर्मिक म्हणजे एनर्जी रिलीजिंग. आणि ज्या रिॲक्शनमध्ये क्यू व्हॅल्यू निगेटिव्ह असेल किंवा लेस दॅन 0 असेल त्याला मग आपण म्हणू एंडोथर्मिक रिॲक्शन. त्याला काय म्हणायचं? एंडोथर्मिक. मग आता ही जी रिॲक्शन आहे, ज्या रिॲक्शनमध्ये क्यू व्हॅल्यू निगेटिव्ह आहे त्या रिॲक्शनची एक सेपरेट टर्म डिफाईन असते, त्याला म्हणतो आपण थ्रेशोल्ड एनर्जी. त्याला काय म्हणतो आपण? थ्रेशोल्ड एनर्जी. आता थ्रेशोल्ड म्हणजे काय? आता बघा त्याला काय करते, ही जी रिॲक्शन आहे एंडोथर्मिक ज्यामध्ये हीट काय होते? ॲब्झॉर्ब. आता हीट ॲब्झॉर्ब होते म्हणजे काय की ती रिॲक्शन होण्यासाठी हीट आपल्याला द्यावी लागते. आता हीटची काही ना काही मिनिमम व्हॅल्यू असेल. यस. मग ती जी मिनिमम व्हॅल्यू असेल ह्या एंडोथर्मिक रिॲक्शनची, ते मिनिमम व्हॅल्यू म्हणजे एखादा, आता समज करा हा काय एक टार्गेट आहे आणि हा तुमचा प्रोजेक्टाईल आहे. हा काय आहे? प्रोजेक्टाईल. आणि हा आहे टार्गेट. हा आहे टार्गेट. आणि आपल्याला माहिती आहे थ्रेशोल्ड एनर्जी कोणत्या रिॲक्शनसाठी डिफाईन असते?
ती असते Q<0 म्हणजेच एंडोथर्मिकसाठी. थ्रेशोल्ड एनर्जी ही डिफाईंड आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. आता एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये प्रोजेक्टाईल आणि टार्गेट दोन्हीमध्ये इंटरॅक्शन होण्यासाठी एनर्जी द्यावी लागते. मग थ्रेशोल्ड एनर्जी म्हणजे अशी मिनिमम एनर्जी असते की जी मिनिमम एनर्जीने आपण प्रोजेक्टाईल काय करतो, या टार्गेटवर इन्सिडेंट करतो. आणि प्रोजेक्टाईलला इतकी कमी एनर्जी देतो की हा प्रोजेक्टाईल जाऊन फक्त काय होईल, या टार्गेटवर जाऊन इथे फक्त बंबार्ड होईल. थ्रेशोल्ड एनर्जी म्हणजे काय असते, तर थ्रेशोल्ड एनर्जी ही असते मिनिमम एनर्जी ऑफ प्रोजेक्टाईल बिलो विच थर्मल न्यूक्लिअर रिॲक्शन डू नॉट टेक प्लेस. म्हणजे इतकी अमाऊंट ऑफ एनर्जी आपण प्रत्येक प्रोजेक्टाईलला देतो की तो काय करतो, फक्त इथून याच्यावर जाऊन इन्सिडेंट होतो, बस दोघं जणांचं रिॲक्शन झाली पाहिजे एवढीच एनर्जी आपण ज्या रिॲक्शनला देतो. आणि ती व्हॅल्यू जी असेल मिनिमम एनर्जी ह्या प्रोजेक्टाईलची, त्या मिनिमम एनर्जीला म्हणतो मग आपण थ्रेशोल्ड एनर्जी. त्याला काय म्हणतो, थ्रेशोल्ड एनर्जी किंवा थ्रेशोल्ड एनर्जी जी असते ती असते कायनेटिक एनर्जी. मग याची डेफिनेशन वाटलं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. काय तेच जे की मी तुम्हाला सांगितलं की थ्रेशोल्ड एनर्जी इज द मिनिमम kinetic energy given to the projectile, the minimum kinetic energy given to the projectile below which the endothermic nuclear reaction किंवा endothermic reaction do not take place, त्याला म्हणतो आपण are known as threshold kinetic energy. थ्रेशोल्ड एनर्जी किंवा त्यालाच काय म्हणतात, थ्रेशोल्ड कायनेटिक एनर्जी. मग सपोज करू आपण आता थ्रेशोल्ड डेफिनेशन ही साधी डेफिनेशनवर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारत नाही. प्रश्न जो असतो तुम्हाला कॅल्क्युलेशन बेसवर विचारतात. तर कॅल्क्युलेशन बेससाठी आपण अजून करू, एक्स काय आहे प्रोजेक्टाईल, आणि प्रोजेक्टाईलचं मास आहे EMX, प्लस कॅपिटल एक्स काय आहे टार्गेट, आणि या टार्गेटचं मास आहे कॅपिटल MX. हा काय आहे प्रोजेक्टाईल, हा आहे प्रोजेक्टाईल, हा जो आहे हा काय आहे टार्गेट. प्रोजेक्टाईल आणि टार्गेट ह्या दोन्ही रिॲक्शन बसून मग काय प्रोड्यूस होत असतं, हा प्रोड्यूस होतो डॉटर न्यूक्लिया. हा काय आहे डॉटर न्यूक्लिया. याचं मास घेऊ आपण Y, मास ऑफ Y, आणि स्मॉल y काय आहे, याचं मास आहे स्मॉल my. हा असेल तुमचा इजेक्टेड पार्टिकल. हा काय आहे इजेक्टेड पार्टिकल. आणि या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू जी आहे ती क्यू व्हॅल्यू कशी आहे, ऑलरेडी निगेटिव्ह आहे. क्यू व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह. मग या रिॲक्शनची जी काही कायनेटिक एनर्जी, थ्रेशोल्ड कायनेटिक एनर्जी ती कशी काढायची, एनर्जी TH, किंवा यालाच कधी कधी काय म्हणतात कायनेटिक एनर्जी TH. TH स्टँड्स फॉर थ्रेशोल्ड एनर्जी TH और कायनेटिक एनर्जी 3H ही असते -Q. ही व्हॅल्यू असते -Q इंटू 1 प्लस MX अपॉन M कॅपिटल X. तर Q ही काय निगेटिव्ह थ्रेशोल्ड एनर्जी, Q ही आहे तुमची निगेटिव्ह Q व्हॅल्यू 1 प्लस MX अपॉन MX. MX म्हणजे काय, तर स्मॉल MX जे आहे हे MX काय आहे, मास ऑफ प्रोजेक्टाईल. MX आहे मास ऑफ प्रोजेक्टाईल. आणि कॅपिटल MX काय आहे, तर कॅपिटल MX हे आहे मास ऑफ टार्गेट. मग यावरून तुम्हाला असं कळतंय की हे टार्गेट जेवढा हेवी असेल तेवढी थ्रेशोल्ड कायनेटिक एनर्जी कमी, आणि टार्गेट जेवढा लायटर असेल तेवढी थ्रेशोल्ड कायनेटिक एनर्जी कशी लागते, जास्त लागते. का, कारण की हा मोठा असेल तरी व्हॅल्यू लहान, हा लहान असेल तरी व्हॅल्यू काय मिळते, कारण दोन्हीमध्ये कसं रिलेशन आहे, इन्व्हर्स रिलेशन आहे. कसं रिलेशन आहे, इन्व्हर्स. तर दोन्हीमध्ये कसं रिलेशन आहे, इन्व्हर्स. मग कधी कधी मला टोटल थ्रेशोल्ड एनर्जी जरी विचारली, काय टोटल थ्रेशोल्ड, तर टोटल थ्रेशोल्ड कशी लिहिणार तुम्ही, E थ्रेशोल्ड प्लस रेस्ट मास एनर्जी, E थ्रेशोल्ड प्लस रेस्ट मास एनर्जी. E थ्रेशोल्ड कशी मिळेल तुम्हाला, तर कायनेटिक एनर्जी थ्रेशोल्ड प्लस रेस्ट मास एनर्जी कोणाची असेल, प्रोजेक्टाईलची, तर ती मिळेल तुम्हाला MX इंटू C². ही कोणाची रेस्ट मास एनर्जी आहे प्रोजेक्टाईलची. रेस्ट मास एनर्जी ऑफ प्रोजेक्टाईल.
रेस्ट मास एनर्जी आहे प्रोजेक्टाईलची. बरं तुम्हाला दोन्हीपैकी काही एक विचारू शकता. पण जर काय इफ क्यू ग्रेटर दॅन 0 नो थ्रेशोल्ड, जर क्यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, एखाद्या रिॲक्शनची क्यू व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर त्या रिॲक्शनसाठी कुठल्याच प्रकारची थ्रेशोल्ड एनर्जी ही डिफाईन केलेली नाही. उगीच त्या रिॲक्शनची थ्रेशोल्ड एनर्जी काढत बसायचं नाही. जर क्यू व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तरच थ्रेशोल्ड एनर्जी निघेल. जर क्यू लेस दॅन 0 असेल ओनली देन थ्रेशोल्ड. तर फक्त काय होईल, थ्रेशोल्ड तेव्हाच निघेल. थ्रेशोल्डचं स्पेलिंग थ्रेशोल्डचं स्पेलिंग चेक करून घ्या एकदा. THERSHOLD थ्रेशोल्ड बरोबर आहे. जर क्यू व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तरच फक्त थ्रेशोल्ड डिफाईन आहे, अदरवाईज थ्रेशोल्ड डिफाईंड नाही आहे. जर क्यू पॉझिटिव्ह असेल तर थ्रेशोल्ड एनर्जी डिफाईन नाही आहे त्या रिॲक्शनसाठी. जर एखादी रिॲक्शन अशी असेल, कशी, M1 मास पार्टिकल आहे, म्हणजे M1 हा काय आहे, प्रोजेक्टाईल. M1 हा आहे प्रोजेक्टाईल आणि M2 आहे टार्गेट. आणि M1 आणि M2 दोन्हीची रिॲक्शन झाल्यानंतर काय मिळतं तुम्हाला, एक M3 मास पार्टिकल मिळतोय, एक M4 मास पार्टिकल मिळतोय, एक M5 मास पार्टिकल मिळतोय आणि सो ऑन. म्हणजे जर एखादी न्यूक्लियर रिॲक्शन अशी असेल की ज्यामध्ये प्रोजेक्टाईल आणि टार्गेट, म्हणजे एक प्रोजेक्टाईल आहे एक टार्गेट आहे, पण त्या रिॲक्शन नंतर मिळणारे प्रोडक्ट जे तुमचे ते प्रोडक्ट 2पेक्षा जास्त असतील, मग अशा सिच्युएशनमध्ये जर का तुम्हाला क्यू व्हॅल्यू काढायची असेल रिॲक्शनची किंवा थ्रेशोल्ड कायनेटिक एनर्जी जर काढायची असेल अशी रिॲक्शनची, थ्रेशोल्ड कायनेटिक एनर्जीचा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. एक सेपरेट केस आहे स्पेशल. तर कायनेटिक एनर्जी थ्रेशोल्ड असते मायनस क्यू इंटू रिॲक्शनमध्ये असते सगळ्या रिॲक्शनची मासेस, म्हणजे M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4 प्लस M5 प्लस सो ऑन. म्हणजे न्यूमरेटरला काय करायचं, थ्रेशोल्ड कायनेटिक एनर्जी काढत असताना न्यूमरेटरला सगळ्या मासेसचे ॲडिशन करायचे आणि खाली डिवाइड करायचं 2 टाइम्स मास ऑफ टार्गेट. तर मग या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही या टाईपच्या जर का रिॲक्शन असतील ज्यामध्ये क्यू व्हॅल्यू कशी असेल, या टाईपच्या रिॲक्शन बट कशा ज्यामध्ये क्यू व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, या टाईपच्या रिॲक्शन बट रिॲक्शनची व्हॅल्यू क्यू व्हॅल्यू निगेटिव्ह, तर अशा रिॲक्शनचे तुम्ही काय करू शकता, इझिली टोटल एनर्जी थ्रेशोल्ड कायनेटिक एनर्जी काढू शकता. आणि टोटल थ्रेशोल्ड जर काढायचं असेल तर टोटल थ्रेशोल्ड काय मिळेल तुम्हाला, टोटल थ्रेशोल्ड एनर्जी मिळेल कॅपिटल क्यू इंटू ब्रॅकेटमध्ये M1 प्लस M2 प्लस हे असं न करता डायरेक्टली काय करू आपण, थ्रेशोल्डचा पण सुद्धा एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवायचा आहे की कायनेटिक एनर्जी टोटल थ्रेशोल्ड एनर्जी इज इक्वल टू मायनस क्यू इंटू सगळ्या प्रोडक्टचे मासेस, म्हणजे M3 प्लस M4 पण जेवढे काही प्रोडक्ट असतील, जेवढे प्रोडक्टचे मासेस असतील सगळ्या मासेसचे ॲडिशन आणि त्यांचा स्क्वेअर मायनस मास ऑफ प्रोजेक्टाईल त्याचा स्क्वेअर प्लस मास ऑफ टार्गेट त्याचा स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स मास ऑफ टार्गेट अपॉन 2 टाइम्स मास ऑफ टार्गेट इंटू ब्रॅकेटच्या बाहेर C स्क्वेअर. तर हे जे दोन फॉर्म्युले आहेत, ह्या दोन फॉर्म्युलेच्या असोसिएटेड तुम्हाला सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन्स विचारू शकतात. त्या दोन फॉर्म्युल्यावर बेस सुद्धा तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन्स विचारू शकतात. आपण काय करू, 2-3 क्वेश्चन्स आहेत, 2-3 क्वेश्चन्स घेऊन त्यानंतर प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. बघा, अज्यूम करायचं एक्झाम्पल. आता यामध्ये मी तुम्हाला जनरल केसेस देतो. अप्रोप्रिएट एक्झाम्पल जे आहेत प्रिव्हियस इयरमध्ये असेल ते आपण समोरच्या लेक्चरमध्ये घेऊच, बट यामध्ये तुम्हाला रिॲक्शन समजण्यासाठी की व्हॅल्यू कशी काढायची त्यासाठी काय करतो, 2-3 एक्झाम्पल शॉर्टमध्ये घेऊन घेऊ आपण, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. बघा, हे D प्लस D इज कन्वर्टेड इंटू अल्फा पार्टिकल प्लस क्यू व्हॅल्यू किंवा क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज. आता D काय आहे, तर D आहे ड्यूटेरॉन. D काय आहे, D हा आहे तुमचा ड्यूटेरॉन. अल्फा काय आहे, हा आहे अल्फा पार्टिकल. हा काय आहे, अल्फा पार्टिकल. आणि ही काय आहे, क्यू व्हॅल्यू. क्यू काय आहे, ही आहे क्यू व्हॅल्यू. मग तीच ह्या रिॲक्शनसाठी आपल्याला क्यू व्हॅल्यूज काढायची. ह्या रिॲक्शनसाठी काय करायची, क्यू व्हॅल्यू काढायची. आपल्याला काय दिलेलं आहे, तर आपल्याला दिलेलं आहे गिव्हन बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूटेरॉन. बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूटेरॉन तुम्हाला दिलेली आहे 1.1 मेगा इलेक्ट्रॉन. ड्यूटेरॉनची बाइंडिंग एनर्जी तुम्हाला दिलेली आहे 1.1 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉनची व्हॅल्यू दिलेली आहे. बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन ड्यूटेरॉनची एवढी दिलेली आहे
आणि बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन आपल्याला दिलेली अल्फा पार्टिकलची ती दिलेली आहे तुम्हाला 7 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 7 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट काय काढायची क्यू व्हॅल्यू काढायची. आता बघा क्यू व्हॅल्यूचे आपल्याकडे 2-3 फॉर्म्युले आहेत. तर 2-3 पैकी आपण काय करू हा वाला फॉर्म्युला यूज करू कारण बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन दिलेलं आहे. आपण बाइंडिंग एनर्जी वाला फॉर्म्युला यूज करू. बघा क्यू व्हॅल्यूज काय फॉर्म्युला आहे क्यू व्हॅल्यू इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी ऑफ प्रोडक्ट मायनस बाइंडिंग एनर्जी ऑफ रिॲक्टंट. बट आपल्याला बाइंडिंग एनर्जी दिलेली आहे का गिव्हनमध्ये नाही. गिव्हनमध्ये आपल्याला बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन दिलेली आहे. बट आपल्याला माहिती आहे ए ड्यूट्रॉनचा ए किती असतो. ड्यूट्रॉन म्हणजे काय आयसोटोप्स आहे कोणाचा हायड्रोजनचा. ड्यूट्रॉन म्हणजे काय आयसोटोप्स आहे हायड्रोजनचा. हायड्रोजन असतो H11 ड्यूट्रॉन असतो H12 म्हणजे ए किती ड्यूट्रॉनचा 2 आणि अल्फा पार्टिकलचा ए किती अल्फा पार्टिकल म्हणजे काय हेलियम न्यूक्लियस त्याचा ए असतो 4. म्हणजे आपल्याला बाइंडिंग एनर्जी अल्फा पार्टिकलची काय मिळेल तर बाइंडिंग एनर्जी अल्फा पार्टिकलची मिळेल 4 इंटू बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन ऑफ अल्फा पार्टिकल. म्हणजे हा मिळेल आपल्याला 4 इंटू 7 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. तो मिळेल आपल्याला 7×28 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही मिळेल अल्फा पार्टिकलची बाइंडिंग एनर्जी. हे काय मिळेल आपल्याला अल्फा पार्टिकलची बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन काय मिळेल मग आपल्याला बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन मिळेल आपल्याला 2 इंटू बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन ऑफ ड्यूट्रॉन पार्टिकल. ही मिळेल आपल्याला 2 इंटू 1.1 म्हणजेच हा मिळेल आपल्याला 2.2 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय मिळेल आपल्याला 2.2 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके मग आता आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या काय काय मिळाले आपल्याला व्हॅल्यू बाइंडिंग एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 28 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन ही किती मिळाली आपल्याला तर 2.2 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग आता आपण करू शकतो क्यू व्हॅल्यू काय असते आपली बाइंडिंग एनर्जी ऑफ प्रोडक्ट मायनस बाइंडिंग एनर्जी ऑफ रिॲक्टंट. बाइंडिंग एनर्जी ऑफ रिॲक्टंट. आता प्रोडक्टमध्ये काय तर प्रोडक्टमध्ये फक्त अल्फा पार्टिकलच. मग ही काय असेल प्रोडक्टमध्ये बाइंडिंग एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल आणि रिॲक्टंटमध्ये 2 टाइम्स बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन. कारण रिॲक्शनमध्ये बघा इनिशियली 2 ड्यूट्रॉन आहे रिॲक्शनमध्ये हे 2 ड्यूट्रॉन आहे म्हणून बाइंडिंग एनर्जी जी असेल रिॲक्टंटची ती काय असेल 2 टाइम्स बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन. 2 टाइम्स बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन. मग यामध्ये व्हॅल्यू जर पुटअप केला तर काय मिळेल बघा हा मिळेल तर आपल्याला 28 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मायनस 2 इंटू 2.2 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुटअप केला तर काय मिळेल 28 मायनस 4.4 आणि युनिट 2 इंच मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजेच काय मिळेल आपल्याला ही मिळेल तुम्हाला 23.6 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 23.6 मेगा इलेक्ट्रॉन बाइंडिंग एनर्जी पॉझिटिव्ह म्हणजे रिॲक्शन कशी आहे एक्झोथर्मिक. ही रिॲक्शन कशी आहे एक्झोथर्मिक म्हणजे 2 ड्यूट्रॉन कंबाईन होऊन जर काही अल्फा पार्टिकल बनत असेल तर त्या रिॲक्शनमध्ये इतकी अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते रिलीज होते. एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी काय होते त्या रिॲक्शनमध्ये रिलीज होते. असा त्या रिॲक्शनचा याचा काय असतो फिजिकल सिग्निफिकन्स. असा काय आहे त्याचा आहे फिजिकल सिग्निफिकन्स कोणाचा या पर्टिक्युलर रिॲक्शनचा. मग आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण त्यावरून काय म्हणतो मला आणखी थोडाफार कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आणखी काय होणार कन्सेप्ट क्लिअर होईल. तर बघा एक रिॲक्शन दिलेली आपल्याला प्रोटॉन प्लस H13 हे हायड्रोजनचा आयसोटोप्स आहे. हा प्रोटॉन हा H13 म्हणजे हायड्रोजन ड्यूटेरियम हा ट्रिटियम. हा कोणता H13 ट्रिटियम. यापासून मिळतो आपल्याला हा ड्यूटेरियम प्लस ड्यूटेरियम. हे 2 ड्यूटेरियम न्यूक्लियस मिळतात. गिवनमध्ये काय काय दिलेले आहेत बघा. गिवनमध्ये दिलेलं तुम्हाला मास ऑफ प्रोटॉन दिलेलं आहे 1.0078 AMU. मास ऑफ प्रोटॉन दिलेलं आहे. त्यानंतर मास ऑफ H13 ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 1.0016049 AMU आणि मास ऑफ H12 ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 2.014102 AMU 4.014102 AMU. यावर या रिॲक्शनची पण काय करायची आहे क्यू व्हॅल्यूज काढायची. मग आपल्यामध्ये क्यू व्हॅल्यू काय असेल क्यू व्हॅल्यू इथं मासेस दिलेले आहे म्हणून मास ऑफ रिॲक्टंट मायनस
मास ऑफ प्रोडक्ट इंटू सी स्क्वेअर, मास ऑफ रिएक्टंट इंटू मास ऑफ प्रोडक्ट इंटू मास ऑफ रिएक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू सी स्क्वेअर. तर रिएक्टंटच्या मासेसमध्ये कोणाचं मास आहे बघा, रिएक्टंटमध्ये असेल मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ H13 आणि मास ऑफ प्रोडक्टमध्ये 2 टाइम्स मास ऑफ H12 इंटू सी स्क्वेअर. मग या दोन्ही व्हॅल्यू जर यामध्ये पुटअप केल्या आपण, या दोन्ही व्हॅल्यू जर काय केले इथे पुटअप केलं तर काय मिळेल बघा, मास ऑफ रिएक्टंट म्हणजे हा मिळेल प्रोटॉनचा मास असेल 1.007825 1.007825 प्लस 3.016049 इंटू मायनस 2 इंटू 2.014102 हा काय असेल AMU सगळ्यांचं युनिट इंटू सी स्क्वेअर, AMU इंटू सी स्क्वेअर. मग यामध्ये जर आपण ह्या दोन्हींची जर ॲडिशन केली तर या दोन्हींची ॲडिशन केल्यानंतर व्हॅल्यू मिळते 1.023874 मायनस याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर व्हॅल्यू मिळते 4.028204 AMU म्हणजे काय असतो आपल्याला माहिती आहे, 1 AMU म्हणजे 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. आणि हा सी स्क्वेअर एकमेकांसोबत कॅन्सल. या दोन्हींचे जर मल्टिप्लिकेशन म्हणजे दोन्हींची जर का सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 0.00 म्हणजे मायनस 0.00433 इंटू 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग याचं मल्टिप्लिकेशन करून आपण आन्सर काढू शकतो. याचं मल्टिप्लिकेशन करून तुम्ही काय करायचं, याचा आन्सर काढून घ्यायचं. याचा आन्सर मिळेल तुम्हाला मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. ही व्हॅल्यू काय असेल निगेटिव्ह. मग या रिएक्शनची की व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला <0 म्हणजे रिएक्शन कशी आहे एंडोथर्मिक. ही रिएक्शन कशी आहे एंडोथर्मिक. ही टास्क तुमच्यासाठी याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. कॅल्क्युलेटरनुसार किंवा तुम्ही त्यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं सेपरेटली तर तुम्हाला याची व्हॅल्यू सरळपणे मिळून जाईल. किंवा याला जर बघा 433 त्याला अप्रॉक्सिमेटली तुम्ही 5 जर घेतलं, 433ला अप्रॉक्सिमेटली जर 5 घेतलं आणि याला 950 घेतलं तुम्हाला एक रफली याची रफली व्हॅल्यू मिळून जाईल. आणि एक्झाममध्ये तुम्ही तसेच रफ कॅल्क्युलेशन करूनच व्हॅल्यू काढायच्यात. एक्झाममध्ये सुद्धा काय करायचे रफ व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करूनच आन्सर काढायचे. ठीक आहे. आता हे जे दोन आपण जनरल क्वेश्चन्स घेतले, यानंतर ऑथेंटिक क्वेश्चन्स जे प्रिव्हियस इयर्समध्ये आले तर हे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. आणि त्यानंतर त्यासमोरचा जो टॉपिक असेल की ज्यामध्ये क्यू व्हॅल्यूज आहेत, क्यू व्हॅल्यूज रिलेटेड प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आणि त्यानंतरचा जो काही टॉपिक असेल तो टॉपिक होईल 1 बाय 1 हा झाल्यानंतर तो झाल्यानंतर तो असा 1 बाय 1 कंप्लीट करत चालू. लेक्चरची प्रोसेस अशी असेल की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स थिअरी लेक्चर्स डिस्कस केल्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आपण त्यामध्ये घेत जाऊ. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. अभ्यास करत राहा. थँक्यू.